आपली आध्यात्मिक जर्नी किंवा आपला आध्यात्मिक प्रवास सुरू झाला हे कसं ओळखायचं? जेव्हा आपल्या जवळची नाती आपल्यापासून लांब लांब जायला सुरुवात होतात, ज्यांना आपण आपलं म्हणत असतो, ज्यांच्यासाठी आपण वेळ देत असतो, त्यावेळी अशा काहीतरी गोष्टी घडतात की आपले मन त्यांच्यापासून बाजूला व्हायला सुरुवात होते. काहीतरी आपल्या मनाला दुःख देणाऱ्या घटना त्यांच्या हातून घडतात आणि त्यामुळं आपल्याला असं वाटतं की ही नाती तर काहीच कामाची नाही आहेत, पण ह्याला काहीतरी आध्यात्मिक कारण असतं. ते कोणतं हे आपण समजून घेऊ. मुळात आध्यात्मिक सोल्स हे शक्यतो पॉझिटिव्हच असतात. शक्यतो म्हणण्यापेक्षा 100% ते सकारात्मक असतात. ते प्रत्येक वेळी प्रत्येक प्रसंगामध्ये पॉझिटिव्हिटी शोधत असतात. मग जे निगेटिव्ह लोक असतात त्यांना पॉझिटिव्हिटी शक्यतो सगळीच पॉझिटिव्हिटी योग्य वाटत नाही किंवा बरी वाटत नाही. मग ती आपल्या कोणत्याही नात्यामध्ये असतील. मग ज्यावेळी आपली आध्यात्मिक जागृती व्हायला सुरुवात होते किंवा होते, त्यावेळी अशा लोकांना आपला स्वभाव पचत नाही किंवा रुचत नाही. कारण त्यावेळी आपली एक मानसिक जागृती झालेली असते. आपल्याला गोंगाटा आवडत नसतो, कुणाला नावं ठेवणं आवडत नसतं आणि प्रत्येक वेळी आपण इतरांना अवेलेबल होत असतो, ते आपण कमी करतो. मग आपल्याकडे त्या लोकांना असं वाटतं की आपल्याकडे गर्व आलेला आहे, पण आपल्या मनात तसं काहीच नसतं. कारण आपण एका अध्यात्माच्या वरच्या टप्प्यावर प्रवास करत असतो, जिथं एकांत आहे, जिथं मनशांती आहे. कारण अध्यात्म म्हणजे देवाशी संलग्न होणं. आणि हे केव्हा शक्य होतं? जेव्हा आपल्या आसपासची नाती गोती सर्व गोंगाटा आपल्यापासून लांब जातो, तेव्हा आपण जास्त देवाच्या जवळ जायला सुरुवात करतो. तिथं साक्षात आपण परमेश्वराशी एकरूप होत असतो. मग ज्यावेळी आपली सोल अध्यात्मामध्ये जाणार असते, त्यावेळी अशी जी नातीगोती असतात, जी फक्त नावापुरती असतात किंवा जी आपला उपयोग करून घेत असतात, ज्यांना आपलं पॉझिटिव्ह असणं आवडत नसतं, अशी नाती कोणत्या कारणाने आपल्यापासून लांब लांब जायला सुरुवात होतात. आणि नवीन नाती येतीलच याची सुद्धा गॅरंटी नसते. पण आपण दुःख मानायचं नाही. कारण जेवढी ही आसपासची लोक आपल्यापासून लांब जात असतात, तेवढं आपण आपल्या देवाच्या जवळ जात असतो. आणि अध्यात्मामध्ये परमेश्वराजवळ जाणे म्हणजे ही साधी गोष्ट नाही आहे. आणि अशा वेळी जर आपल्याला काहीतरी चांगलं समाजामध्ये घडावं, आपल्या हातून काहीतरी चांगलं कार्य व्हावं असं वाटत असेल, तर आपण आपल्या देवाशी संलग्न व्हायला सुरुवात करतो. कारण मुळात आध्यात्मिक लोकही स्वार्थी नसतात. त्यांना वाटतं की इतरांचं पहिला चांगलं व्हावं. ज्यावेळी आत्मिक जागृती होते, तेव्हा आपण स्वतःपेक्षा जास्त इतरांचा